श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. काही निराधार स्त्रिया महाराजांकडे आश्रयाला आल्या. श्री महाराजांनी त्यांनाही आश्रय देऊन मंदिरात ठेवून घेतले. श्री महाराजांशिवाय कोणीही जवळचं नाही, आप्त नाही, गणगोत नाही. शेतीवाडी, घरदार, पैसा अडका असं जवळ काहीच नसल्याने सर्वस्वी निराधार व स्वभावाने अत्यंत गरीब अशी सरस्वती नावाची एक माऊली श्री महाराजांच्या आश्रयास आली. श्री महाराजांनी तिला आश्रय दिला आणि मंत्रानुग्रह देऊन तिला नामाला लावले. ती मंदिरात राहून पाकसेवा करीत असे. मंदिरात सर्वच प्रकारचे लोक राहत असतात. त्यात सर्व सात्विक वृत्तीचेच असतील असे नाही. त्यावेळी मंदिरातील एकाने तिच्याविषयी बोलताना सकाळच्या वेळी तिचं तोंड पाहिलं तर दिवसभर जेवायला मिळत नाही अशी अफवा उडवून दिली व मला याचा 3-4 वेळा अनुभव आल्याचेही सांगितले. झालं, अशा अफवा पसरायला काय वेळ लागतो? दुसऱ्याच दिवसापासून जो तो सकाळच्या वेळी तिचं तोंड दिसू नये याची दक्षता घेऊ लागला. शेवटी सरस्वतीबाईंना ही गोष्ट कळली. आपण इतके वाईट आहोत का की आपलं तोंड पाहिल्यावर कोणाला जेवायला मिळू नये? त्यांना या गोष्टीचं फार वाईट वाटू लागलं व शेवटी न राहून एक दिवस एकांत पाहून तिने ही गोष्ट श्री महाराजांना सांगितली. तेव्हा श्री महाराज तिला म्हणाले, माय, तू सकाळी उठल्याबरोबर मंदिरात येऊन आधी श्री रामानंद महाराजांचं दर्शन घेत जा. त्यावेळी श्री महाराज तुझ्यावर कृपादृष्टी टाकतील बरं. पुढे हा विषय तिथेच बंद झाला. परंतु तरीही श्री महाराज व जिजीमाय सोडल्या तर मंदिरातील सर्वच जण तिला टाकून बोलत असत. तिने एक वेळ श्री महाराजांना हे सर्व सांगितले. तेव्हा श्री महाराज तिला म्हणाले, माय, प्रवासाला निघालं म्हणजे मार्गात अनेक प्रकारची चांगली वाईट माणसे भेटायचीच. आपण तर भक्तिमार्गाचे वाटसरू झालो आहोत. मोक्षापर्यंतचा प्रवास करायचा आहे आपणाला. तेव्हा या मार्गावरही अशी अनेक सुष्टदुष्ट माणसे भेटायचीच. आपण त्यांच्याकडे मुळीच लक्ष देऊ नये. अखंड नामानुसंधानात राहावं. आपल्याला परमार्थ साधायचा आहे ना. परमार्थ म्हणजे मोठा अर्थ, मोठं सुख, परमानंदाची प्राप्ती. प्रपंचाच्या क्षुल्लक गोष्टी मिळविण्याच्या मार्गात देखील अनेक अडचणी येतात. मग हा तर प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करून देणारा मार्ग, प्रत्यक्ष रामरूप होण्याचा मार्ग. मग यात काहीच संकट येणार नाहीत का? तेव्हा रामरायाच्या भेटीसाठी, याची देही रामरूप होण्यासाठी आपण ते सर्व सुखपूर्वक सहन करावं. श्री समर्थ म्हणतात ना, देह दुःख ते सुख मानित जावे. तसं हे सर्व दुःख, होणारे क्लेश त्या एका रामरायाच्या प्राप्तीसाठी आपण आनंदपूर्वक सहन करावेत बरं. आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे ना, रामरूप व्हायचं आहे ना. तेव्हा आपण आपल्या साध्याकडेच पूर्ण लक्ष द्यावं, अखंड रामनाम घ्यावं. क्षणसुद्धा रामनामाशिवाय व्यर्थ वाया जाऊ देऊ नकोस बरं माय. रावणाचा काम, क्रोध जसा त्याला अंतिम हितावह झाला, सायुज्य मुक्ती प्रदान करता झाला, तद्वतच तिने केलेल्या तक्रारीमुळेच श्री महाराजांच्या मुखातून स्त्रवलेल्या या बोधामृताचं पान करून ती धन्य झाली, अत्यंत समाधान पावली. तिने श्री महाराजांना पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. पुढे तिने श्री महाराजांच्या वचनाचं तंतोतंत पालन केलं. सर्वांचे वाग्बाण सहन केले आणि अखंड नामानुसंधानात राहून श्री महाराजांच्या कृपेने शेवटी रामनामात देह ठेवून धन्य झाली. देह ठेवण्याच्या काही दिवस आधी एक दिवस तिने श्री महाराजांची पाद्यपूजा केली आणि आपल्याजवळ असलेला एक मोठा चांदीचा प्याला श्री महाराजांना गुरुदक्षिणा म्हणून दिला. या सरस्वती माऊलीप्रमाणेच यमुनाबाई नावाची परित्यक्त असणारी चिखली भागातील एक माऊली श्री महाराजांच्या आश्रयास आली. तीही मंदिरात राहून सर्व प्रकारची सेवा करीत असे. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे व श्री समर्थ वचनाप्रमाणे चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये. याप्रमाणे ती सर्व काही करताना अखंड नामात राहत असे. श्री महाराजांवर तिची दृढ श्रद्धा होती. अंतकाळी श्री महाराज माझ्या दृष्टीसमोर असावेत व मुखाने नाम घेत असताना देह पडावा अशी तिची इच्छा ती अनेक वेळा बोलून दाखवत असे.
अंतकाळ साधण्याची तिचीही इच्छा श्री महाराजांनी पूर्ण केली. श्री महाराज तिच्यासमोर बसलेले असताना श्री महाराजांकडे पाहत रामनाम गात तिने अंतकाळ साधला व आपला उद्धार करून घेतला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांकडून श्री समर्थ संप्रदायाची रामदासी दीक्षा ग्रहण करणारे प्रथम शिष्य कोण हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.